इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीचा धोका टळल्यामुळे सर्वांना दिलासा मिळालाय. संभाव्य ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान त्र्यंबकेश्वरचा दौरा करून आवश्यक त्या सूचना केल्या आणि यावेळी त्यांनी गंगाद्वार मेटेवर जाऊन तेथील रहिवाशांशी संपर्क साधला. आणि काही लोक कळत असून पण वेड्याचं मत घेत आहेत. इतक्या बोंबा मारल्या कालपासून मिसिंग लिंकवर. आता मला सांगा, इथे मिसिंग लिंक संपते, पुढे डोंगर आहे आणि डोंगरातून जर पाणी आलं वरतून, आता याच्यामध्ये काय मिसिंग लिंक खराब आहे का? त्यात भ्रष्टाचार झाला आहे का? मला काही लोकांच्या डोक्याची क्यू करायची वाटते. फक्त प्रत्येक ठिकाणी राजकारणच करायचं हे तर डोक्यातून काढलं पाहिजे. लोक अडचणीत आहे, अडकून पडलेले आहेत. राज्यामध्ये केवढा पाऊस चाललेला आहे. 6-7 जिल्ह्यामध्ये अक्षरशः सगळं जलमय सगळं वातावरण झालेलं आहे. गावाची गावं जलमय झालेली आहेत, शेतं जलमय झालेली आहेत, पाणीच पाणी आहे आणि आपल्याला फक्त राजकारण करायचं आहे. बस इतकं कोटी खाल्ले, इतक्याचा भ्रष्टाचार. त्या टनेलमध्ये काहीच झालेलं नाही. त्याच्या बाहेर आल्यावर डोंगरावरून पाणी येतं आणि लँडस्लायडिंग झालं. आता लँडस्लायडिंग एका ठिकाणी झालं का? अनेक ठिकाणी झालेलं आहे. कारण पाऊसच इतका पडला. महिनाभर पडणारा पाऊस जर 3 दिवसामध्ये पडतो आहे तर काय होणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करा, पण ज्या वेळेला राज्य अडचणीत आहे, राज्यातली जनता अडचणीत आहे, त्यावेळेला तर थोडी समजदारीची भूमिका आपण घ्या. संभाव्य घटनेच्या पार्श्वभूमीवर अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहरगड, पहिनी, धबधबा आदी परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी करून तेथे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असल्याने ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नील पर्वतावरून पडणारे पाणी नदीपात्रातून वर आल्याने गोकुळदास लेन, तेली गल्ली, मेन रोड आदी भागात मंगळवारी सकाळी रस्त्यावर पाणी आले होते. हा पूर नेहमीचाच असल्याने नागरिकांनी त्याचा आनंद घेतला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आज तालुक्यामध्ये पाहणी करून ते त्र्यंबकला आले. या ठिकाणी पाहणी करताना ताफ्यातील एक पोलीस वाहन चिखलात फसले तेव्हा नामदार गिरीश महाजन यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून 2 मिनिटात वाहन बाहेर काढले. माझी गाडी फसली नाही, माझी गाडी बरोबर निघाली, पण पोलिसांची जी गाडी होती तरी ते सगळे SP आहेत, कलेक्टर आहेत, सगळे आहेत, पण त्यांची जी गाडी होती पायलट कार ती त्या ठिकाणी फसली आणि ती निघतच नव्हती. खूप वेळ पण मी म्हटलं क्लच प्लेट जातील, गाडी खराब होईल. मग मीच खाली उतरलो माझ्या गाडीतून, ड्रायव्हरला खाली उतरलो त्यांच्या, मी गाडीमध्ये बसलो आणि 2-3 मिनिटांमध्ये ती गाडी बरोबर बाहेर काढली. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने सगळ्यांना जायचे वाटले. आज मंदिर बंद असल्याने रस्ते सुनसान दिसत होते. तसेच अनेक व्यावसायिकांनी आज आपापली दुकाने बंद ठेवली, त्यामुळे आज नगरी शुकशुकाट जाणवत होता. NCN न्यूजसाठी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.